ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा दुसरा भाग. फोर्टच्या तटबंदीतल्या माझगाव आणि भायखळा या परिसरातल्या हॉटेल व्यतिरिक्त मुंबईत 2 सार्वजनिक आणि 1 खाजगी असे 3 क्लब होते. आत्ताच्या के दुभाष मार्गावर बॉम्बे क्लब होता, तर भायखळ्याला होता भायखळा क्लब. तरी तिसरा क्लब एका खाजगी कंपनीचा असून तो माझगावला सांता ब्राज नावाच्या बंगल्यात होता. यातले बहुतेक सर्व क्लब युरोपियन ओनली या प्रकारचे होते. मुंबईतल्या हॉटेलची नावं विलायती असली तरी यातल्या बहुतेक हॉटेलचे मालक पारशी होते. मुंबईत वाढलेला माणसांचा ओघ नेमका टिपून हॉटेल व्यवसायाला बरकत येणार हे ओळखलेल्या पारशांनी मुंबईत हॉटेल व्यवसायात पाय ठेवला होता. यात पालनजी पेस्तनजी पोचखानावाला हे नाव आघाडीवर होतं. या नावातला पोचखाना हा शब्द पोसखाना या शब्दाचा अपभ्रंश. हॉटेलसाठी त्या काळी पोसखाना हा शब्द प्रचलित होता बरं का. जिथे पैसे आकारून माणसांना पोसलं जातं तो पोसखाना असा त्याचा शब्दशः अर्थ. पालनजी पेस्तनजी यांचा मुख्य व्यवसाय हॉटेलांचा असल्यानं त्यांना हे आडनाव प्राप्त झालं होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीपासूनच मुंबईत माणसांचा राबता वाढला होता. अनेक हॉटेल असली तरी माणसांची आवकच एवढी असे की येणाऱ्या सर्वांची सोय हॉटेलात होणं शक्यच नव्हतं. हॉटेलात जागा न मिळालेले लोक मग एस्प्लनेडमध्ये, म्हणजेच आत्ताचं ओव्हल मैदान ते आझाद मैदान पर्यंतचा भाग, इथे तंबू टाकून राहत. त्या काळात मुंबईत तंबू भाड्याने मिळण्याची सोय होती, तर काही लोक आपल्या ओळखीच्यांच्याच घरात आसरा घेत. सन 1857च्या बंडानंतर भारतावरची ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन देश थेट इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली आला होता. या वेळेपर्यंत ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी सामंजस्याचे करार करून त्यांना दूर ठेवण्यात त्यांना यश मिळालं होतं. सबब मुंबईच्या किल्ल्याभोवतीच्या तटबंदीला काही अर्थच उरला नव्हता. शहराच्या वाढीत उभी असलेली ती एक समृद्ध अडगळ तेवढी होऊन राहिली होती. अशातच दिनांक 24 एप्रिल 1862 रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतल्यावर ताबडतोब ही तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला. तटबंदी तोडल्यामुळे मोकळ्या झालेल्या मैदानाचे प्लॉट पाडून 1870 सरकारनं त्याचा लिलाव केला आणि त्यातल्याच 2 एकराचा एक प्लॉट जॉन हडसन वॉटसन याने 110 रुपये प्रति चौरस यार्ड या भावानं विकत घेतला. याच प्लॉटवर त्यानं एस्प्लनेड हॉटेल उभारलं. जॉन वॉटसन याचा जन्म सन 1818 इंग्लंडमधल्या कम्ब्रिया काउंटीमधल्या कॅसल कॅरॉक या लहानशा गावात झाला. शेतकरी असलेल्या आई वडिलांचं जॉन हे पहिलं अपत्य. जॉनच्या पाठीवर 2 बहिणी आणि 2 भाऊ होते. जॉनचं सारं शिक्षण त्या खेड्यातच झालं आणि शिक्षणानंतर तो आपल्या आई वडिलांसोबत शेती करू लागला. सन 1840 त्याचं लग्न हॅना प्रॉक्टर हिच्यासोबत झालं आणि लग्नानंतर जॉन पती पत्नीनं ड्रेपरी कापडाच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आणि धाकटा भाऊ विल्यम
याला सोबत घेऊन ते नवरा बायको लंडनमध्ये निघून आले. सन 1840 ते 1853 या 13 वर्षांच्या काळात जॉननं लंडनमध्ये कापडाच्या व्यवसायात चांगलाच लौकिक आणि संपत्ती कमावली. याच वेळी मुंबईनं औद्योगिक युगात प्रवेश केला होता. मुंबईतला कापसाचा, कापड गिरण्यांचा आणि कापडाचा व्यापार तेजीत येईल अशी चिन्ह दिसू लागली होती. देश विदेशातून अनेक व्यापारी उद्योजक मुंबईत नाव आणि पैसे कमावण्यासाठी येऊ लागले होते. जॉननं मुंबईत आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो आपल्या पत्नी आणि भावासोबत सन 1853 मध्ये मुंबईला आला. 1853 ते 1861 पर्यंत जॉननं आपल्या मेहनतीनं आणि मिठासवाणीनं मुंबईत चांगलंच बस्तान बसवलं. फोर्ट विभागातल्या मेडो स्ट्रीट म्हणजे आत्ताचा नगिनदास मास्टर रोड, चर्चगेट स्ट्रीट म्हणजे आत्ताचा वीर नरिमन रोड आणि हमाम स्ट्रीट म्हणजे आत्ताचा अंबालाल दोशी मार्ग अशा 3 ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या. हे 3ही रस्ते असलेला फोर्टमधला परिसर त्या काळात अंग्रेज बाजार म्हणून ओळखला जायचा. इकडची निवासी वस्तीही ब्रिटिशांचीच होती. फोर्टमधली हॉटेल याच भागात होती. हा भाग त्या काळातही अत्यंत गजबज आणि गर्दी असलेला होता. आजही काही वेगळी परिस्थिती नाहीये. तर मुंबईतल्या व्यवसायात उत्तम नाव आणि पैसे कमवलेल्या जॉनला आता अधिक मोठ्या जागेची आवश्यकता भासत होती. तो जागेच्या शोधातही होता. एवढ्यात फोर्टची तटबंदी पडून मोकळ्या जागेचे प्लॉट पाडून सरकारनं ते विक्रीसाठी काढले होते. त्याची जाहिरात जॉनच्या नजरेस पडली. जॉननं प्रत्येकी 1 एकराचे 2 सलग प्लॉट लिलावात विकत घेतले. प्लॉट मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्यासाठी स्पर्धा तर होतीच, पण जॉन प्लॉट घेण्यात यशस्वी झाला. हे 2 प्लॉट त्याने विकत घेतले होते ते आपल्या कापडाच्या व्यवसायाचं अधिक मोठं दुकान घालण्यासाठी. त्याच वेळी जॉननं घेतलेल्या प्लॉट शेजारच्या जागेत आर्मी नेव्ही इमारतीची आखणी झाली. रस्त्याच्या पलीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्याच्या शेजारी हाय कोर्टची इमारत येऊ घातली होती. त्या पलीकडे GPO येऊ घातलं होतं. मुंबईत सर्वत्र नवनिर्माण सुरू होत होतं. चैतन्यानं सळसळणाऱ्या मुंबईत येत्या काही काळात देश विदेशी पाहुण्यांचा पायरव वाढणार होता. या सगळ्याचा योग्य अंदाज कापडाच्या व्यापारात मुरलेल्या जॉनला येत होता. वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीचं भान त्याला होतं. जात्याच धाडसी असलेल्या जॉननं मुंबईतल्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून आपला पहिला विचार बदलून त्या प्लॉटवर टोले जंग हॉटेल बांधण्याचा विचार सुरू केला. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.